सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्ह्यातील विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत प्राप्त प्रस्तावांमधील आवश्यक बाबींची पूर्तता करून घरकुलांची कामे जलद गतीने मार्च अखेर पूर्ण करावीत असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी सूचना केल्या। आज जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन या ठिकाणी आयोजित घरकुल योजनांचा आढावा बैठकीत भुसे बोलत होते। यावेळी बैठकीसाठी आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सीमा हिरे, महानगरपालिकेचे आयुक्त अशोक करंजकर, अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन मुगुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण देविदास नांदगावकर, सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन श्याम गोसावी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी कळवण श्री जानकर यांच्यासह तालुक्यातील गटविकास अधिकारी व इतर अधिकारी देखील या बैठकीसाठी उपस्थित होते। पालकमंत्री दादा भुसे यांनी मोदी आवास घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, आदिम जमाती आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना या घरकुल योजनांसह पीएम जनमन योजनेचाही आढावा यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला। यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत नांदगाव, मालेगाव, कळवण, बागलाण व येवला तालुक्यातील विशेष अभियान राबवून दिलेल्या लक्ष्यानुसार उर्वरित राहिलेल्या घरकुलांच्या कामांसाठी अधिकारी स्तरांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी व मार्चपर्यंत कामे पूर्ण करावीत। यासोबत अधिकच्या घरकुलांसाठीचे नवीन तत्परतेने सादर करून मंजूर करून घेण्याच्या सूचना देखील यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी संबंधितांना सूचना केल्या। यावेळी पालकमंत्री यांनी शबरी घरकुल योजनेसाठी शासन स्तरावर अधिकचा लक्षांक मिळणार आहे, त्या दृष्टीने सर्व गटविकास अधिकारी यांनी आपापल्या तालुक्यातील घरकुलांचे प्राप्त घरकुलांचे प्रस्ताव नाशिक व कळवण प्रकल्प अधिकारी यांना सादर करून यातून जे प्रस्ताव प्राप्त ठरतील ते प्रस्ताव तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना प्रकल्प कार्यालयाने सादर करावेत। रमाई आवास योजनेच्या अंतर्गत घरकुलांसाठी ग्राम पातळीवर पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करावे व प्रत्येक गावातील ग्रामसेवक यांच्याकडून पात्र लाभार्थ्यांचा दाखला प्राप्त करून पुढील बैठकीत सादर करावे। त्याप्रमाणे घरकुलांच्या बाबतीत शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे शासन निर्णयानुसार नियमित करून घेण्याबाबत कार्यवाही सूचना यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या। पालकमंत्री दादा भुसे यांनी विविध घरकुल योजनेचे प्राप्त उद्दिष्ट पूर्ण झालेली घरकुले, प्रगतीपथावर बांधकाम सुरू असलेली घरकुले व अपूर्ण असलेली घरकुले यांचा तालुकानिहाय आढावा घेतला जात असल्याचं देखील बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांवर कारवाई करण्याचे आदेश देखील यावेळी पालकमंत्री भुसे यांनी दिले। जिल्ह्यातील पाणी व चारा टंचाईचा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी देखील या संदर्भात आढावा घेतला असून 2024 ऑगस्ट अखेरपर्यंत पिण्याचे पाणी पुरेल याप्रमाणे शासकीय यंत्रणेनी समन्वयाने नियोजन करावे अशा सूचना देखील भुसे यांनी दिल्या। शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील शेतातील पिके अंतिम टप्प्यात आहेत, त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवून कोठेही खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी। त्यासोबतच शासन नियमाच्या नुसार टंचाई काळात शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज देयक वसुली न करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीच्या दरम्यान दिलाय। जागर जनस्थानसाठी शुभम बुडके पाटील, नाशिक।